ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मॉन्सून आगमनाची वाट पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी, कारण पुढील 2 ते 3 दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। 3 दिवस अगोदरच मॉन्सून जो आहे तो अंदमानात या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि मॉन्सूनने मालदीव, निकोबार आणि अरबी समुद्राचा काही भाग या ठिकाणी व्यापण्यास सुरुवात केल्याचं जो अंदाज आहे तो भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि त्याचमुळे सध्या जो मॉन्सून आहे तो अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी सक्रिय होईल। पहिल्यांदी अंदमान नंतर हा मॉन्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल होईल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यानंतर गोवा आणि त्यानंतर हा मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात दाखल होईल। त्यामुळे सध्या अरबी समुद्रामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल असं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की वेगवान वारे जे आहेत ते सध्या वाहत आहेत आणि समुद्राचं पाणी देखील या ठिकाणी खवळलेलं असलेलं पाहायला मिळतं आहे। अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याच्या दृष्टीनं पूरक वातावरण जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग देखील या ठिकाणी वाढलेला आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये सुद्धा मान्सून सक्रिय होईल आणि पहिल्यांदी केरळ, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर महाराष्ट्र असा मान्सूनचा पुढचा प्रवास असेल। आणि त्यामुळं येत्या जो मान्सून आहे तो महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।